श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 मेला शनी जयंती आहे. तसेच याच दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आता वैशाख महिन्यातील अमावस्येची तारीख ही 26 मेला दुपारी 12:11 ही अमावस्या सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 मेला सकाळी 8:31 ही तिथी समाप्त होईल. आता 26 मेला सोमवती अमावस्या आहे आणि 27 मेला देखील तुम्ही उपाय व सेवा आवर्जून करू शकता. हिंदू धर्मामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे. यासोबतच असे मानले जाते की पूर्वजांना प्रसन्न केल्याने आपल्याला सर्व संकटांपासून मुक्तता मिळते, आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. पौर्णिमेच्या तिथीप्रमाणे अमावस्येलाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने व्यक्तीला पितृदोषाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथांची पूजा केल्याने देखील आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी येते. धार्मिक मान्यतेनुसार तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होतो. घरामध्ये पितृदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते. त्यासोबत महत्त्वाच्या कामामध्ये देखील अडथळे निर्माण होतात. अगदी आता तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण आपण या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. आपण एखादं घर बघतो, त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो, पण तरी पण त्या घरामध्ये आणखीन पैसा हा येत असतो. तसेच त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत असते. तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते. त्याचसोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते. त्या उलट आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, आला तर तो स्थिर राहत नाही, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांची देखील प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवर जुळून येत नाही, अशा अनेक समस्या आपल्या समोर येत असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी आपण उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. तसे तर आपण उंबरठ्याचं पूजन नेहमी करत असतो, पण अमावस्येच्या दिवशी आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे. अगदी घरामध्ये माठ भरून ठेवत असाल तर त्यातील पाणी घेतलं तरी पण चालेल, किंवा अगदी मातीच्या भांड्यातील कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता, किंवा ते नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे या दिवशी उंबरठ्याजवळ आपण पाणी शिंपडायचं आहे. अगदी सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी आपण उंबरठ्याजवळ दोन्ही साईडनं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत असतो. आता यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित आहे. आणि हे पाणी घेऊन आपण आपल्या टेरेसवरती जायचं आहे, किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे आपण जायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे आपण हे पाणी टाकायचं आहे. आता हे पाणी टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत आपण हे पाणी टाकावं. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपण हे पाणी टाकायचं आहे. आता हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आता या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही दिवे प्रज्वलित करायचे आहे, की ज्यामुळे आपले पितर हे खुश होत असतात व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. तसेच त्यांचा आत्मा देखील तृप्त होत असतो. तर सर्वात प्रथम आपण कणकेचा एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यावरती आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता. थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. हे काळे तीळ देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे.
आता हा दिवा घेऊन आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्ही ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर देखील तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा ठेवू शकता. पण आता तिथे दिवा ठेवल्यानंतर आपण काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. पण शक्यतो जी काही वडीलधारी व्यक्ती असेल, मग आई असेल किंवा आजी असेल, आजोबा असेल, तर त्यांनी हा उपाय करायचा आहे. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं घेतली तरी पण चालेल. तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे की जर माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. त्यानंतर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपण हा पितृमंत्र आवर्जून म्हणायचाच आहे. त्यानंतर आपण पितृअष्टक देखील पठण करायचं आहे. आता या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होऊ, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे. आता यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण आणखीन एक दिवा घरामध्येच प्रज्वलित करायचा आहे. आता आपण जो घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित केला आहे तर तो रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवावा. मग अमावस्येच्या दिवशी सायंकाळी अगदी संध्याकाळी 6-7 वाजता तुम्ही दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आता यानंतर आपल्याला परत एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. ओल्या कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यावे आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपण त्या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आता जिथे आपण पाण्याचा माठ भरून ठेवतो तिथे हा दिवा ठेवायचा आहे किंवा अगदी तुम्ही फिल्टर असेल तर तिथे नळाजवळ जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल. फक्त कोणत्याही प्रकारची या दिव्यामुळे इजा होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आता यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्त्व आहे. कारण की पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो. तसेच भगवान विष्णू देखील पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितलेले आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाजवळ देखील आपण कणकेचा चौमुखी दिवा हा आवर्जून लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तिथे झाडाजवळ देखील आपण थोडेसे काळे तीळ अर्पण करावे. थोडीशी साखर देखील आपण अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि तिथे देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. त्यांच्याकडे माफी देखील मागायची आहे. आता यानंतर आपण या दिवशी नदीकाठी, नदी सरोवर किंवा विहीर, तलावाजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. मग अगदी मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. या दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल टाकावं. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपल्या पूर्वजांचे स्मरण करत आपण नदीकाठी अमावस्येच्या दिवशी आवर्जून लावायचाच आहे. तसेच कणकेच्या पिठाचे थोडेसे गोळे बनवायचे आहे आणि हे गोळे देखील आपण तिथे नदी असेल, सरोवर असेल तर त्यामध्ये माशांना खायला द्यायचे आहे. यामुळे देखील आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा लाभत असतो व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.